महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका पार पडतायत। त्यातील पहिला आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात तुमचा खासदार कोण होणार यावर मी आधी व्हिडिओ बनवलाय। आता आणखीन एक नवा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 26 एप्रिलला आणि आता तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे। यात 11 मतदारसंघ आहेत। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले हे महत्त्वाचे मतदारसंघ आहेत। यात कोण बाजी मारणार आणि तुमचा खासदार कोण होणार हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच महायुतीचे उमेदवार हे सुनील तटकरे असणार आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार हे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते असणार आहेत। तर वंचित बहुजन आघाडीकडून कुमुदिनी चव्हाण निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे इथे विजय सोपा समजला जातोय। ठाकरेंच्या शिवसेनेचे अनंत गीते विजयी होण्याचा अंदाज आहे। बारामती हा शरद पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, पण आता पवार विरुद्ध पवार अशी ही लढत पाहायला मिळणार आहे। चुरशीची लढत असणारे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्र पवार राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीच्या उमेदवार आहेत, तर विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाच्या उमेदवार असणार आहेत। नणंद भाऊजाईची ही लढत आहे। या लढतीत सुप्रिया सुळे आघाडी घेतील। उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव मतदारसंघात भाजपचे नेते राणा जगजित सिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी निवडणुकीच्या काहीच दिवसांआधी राष्ट्रवादीत प्रवेश केला, त्यामुळे राष्ट्रवादी म्हणजेच महायुतीच्या त्या उमेदवार आहेत। विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मवियाचे उमेदवार आहेत, तर इकडे भाऊसाहेब आंधळकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील। इथे विजय सोपा आहे। विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे आघाडीवर असतील। लातूर लोकसभा मतदारसंघात सुधाकर शृंगारे भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार असतील। त्यांच्या विरुद्ध शिवाजीराव काळगे काँग्रेस मवियाचे उमेदवार असणार आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून नरसिंहराव उदगीरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। इथे सोपा विजय आहे, पण तरी सुधाकर शृंगारे हे आघाडी घेतील असं चित्र आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार राम सातपुते भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत, तर इकडे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे काँग्रेस म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। इथे काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे, कारण सर्वच तरुण उमेदवार आहेत, पण यात राम सातपुते आघाडी घेताना दिसतायत। माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर शेवटच्या क्षणी धैर्यशील मोहिते पाटील यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। रमेश बारसकर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार असतील। यात विजय सोपा आहे। धैर्यशील मोहिते पाटील आघाडी घेतील हे स्पष्ट आहे। सांगली लोकसभा मतदारसंघ ही जागा मविया आणि महायुतीसाठी अतिशय डोकेदुखीची ठरली। अखेर त्यांनी आपापला उमेदवार जाहीर केला। खासदार संजय काका पाटील भाजप महायुतीचे उमेदवार आहेत, तर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे मवियाचे उमेदवार आहेत। विशाल पाटील हे नाव फार चर्चेत राहिलं। काँग्रेसचे ते नेते आहेत। मवियाकडून त्यांना लढायचं होतं, पण त्यांना तिथून उमेदवारी मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला। तर इथे काटेकी टक्कर असली तरी संजय काका पाटील हे आपली खासदारकी टिकवून ठेवू शकतात असा अंदाज आहे। सातारा मतदारसंघातून उदयनराजे भोसले भाजप म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत। दिल्लीत त्यांच्या भेटीगाठी झाल्या आणि नंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली, तर इकडे शशिकांत शिंदे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार म्हणजेच मवियाचे उमेदवार आहेत। इथे काटेकी टक्कर असली तरी शशिकांत शिंदे हे आघाडी घेतील। पुढचा मतदारसंघ आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग। या मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे, कारण इथे महायुतीकडून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे यात विनायक राऊत आघाडी घेतील असा अंदाज आहे। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा आधी शिवसेनेकडे होता। येथे खासदार संजय मंडलिक शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार असणार आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शाहू महाराज छत्रपती काँग्रेस मवियाचे उमेदवार असणार आहेत।
इथे चुरशीची लढत असली तरी संजय मंडलिक आघाडी घेतील असा अंदाज आहे. आणि शेवटचा मतदारसंघ हातकणंगले. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील माने शिवसेना म्हणजेच महायुतीचे उमेदवार असतील. सत्यजित पाटील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मवियाचे उमेदवार असतील. तर इकडे राजू शेट्टी स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार असतील. इथे चुरशीची लढत असली तरी सत्यजित पाटील हे आघाडी घेतील. हा तर आपण एक अंदाज बांधलाय. बाकी तुमचा मतदारसंघ कोणता आहे आणि तुमचा खासदार कोण व्हायला हवं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.